पाठक गायकवाड बाई, हा सर. एक निरोप द्यायचा होता वहिनी साहेबांना. कसला निरोप? ते संस्थेची इन्स्पेक्शनला जी माणसं येणार होती ना, ती 4 दिवसानंतर येण्याऐवजी 2 दिवस अगोदर येत आहेत. त्यामुळे आपण जी गणवेशाची ऑर्डर घेतली होती ना, ती 2 दिवसात पूर्ण करायची असं सांगा वहिनी साहेबांना. सर 2 दिवसात नाही जमणार त्यांना. अहो मला कल्पना आहे त्याची, पण तुम्ही निरोप तरी द्या. आणि समजा त्यांच्याकडून होणार नसेल ना, तर तसं मला सांगायला सांगा. मी कोल्हापुरात जाऊन ऑर्डर पूर्ण करून घेऊन येतो. सर निरोप तुम्हीच द्याल का त्यांना? मला या सगळ्यात नाही पडायचंय. तुम्ही त्यात पडूही नका. तुम्ही पडा असंही मला म्हणायचं नाही. तुम्ही फक्त निरोप द्या. आणि तुम्ही जाताय ना तिकडे, मग जाताय तर तेवढं काम करा ना. उगाच माझी जायची याची वेळ नको वाया घालवायला. आणि समजा त्यांच्याकडून होणार नसेल ना, तर मला फोन करा, मी येऊन जाईल. हा निघू मी. सर पण अहो पाठक गायकवाड बाई, तुम्हाला सांगितलंय ना निरोप द्यायला, तेवढं निरोप द्यायचं काम करा. बाकी तुम्ही कशातही पडू नका. इथं रोज रोज भाकऱ्या थापून थापून जीव जातोय माझा. ते नाही हो दिसत तुम्हाला? जीव का नुसतं तुझा जातोय, माझा बी जातोय की. कुठे दिसत ना? जरा कसा जातोय दाखवा की. अगं बा येस का भिताळायस? नवऱ्याला म्हणतीस जीव घालून दाखवा म्हणून. जणू काय म्या म्हणलं म्हणून तुम्ही जीव घालवणारच आहे. हा उलट माझा जीव घ्याल. मी अगं तुझा जीवन काय करू? मला काय हौस? अहो समजी हौस मला तुमच्याशी लग्न करायची. ते जाऊ दे. तू शेल्टर टीम मारती ती काय सांग? नाही काय बाई आहे, लग्नाआधी मला सांगितलं पोरगीचं शिवणकाम झालंय म्हणून मी वय म्हणलो, आणि तू साधी टीप मारून देणार जोय मला. मला पण वाटलं होतं लग्नानंतर माझा नवरा कौतुकानं मला शिलाई मशीन घेऊन देईल. कारण तुम्ही मला भाकऱ्या बडवत बसवला. एवढं शिकलेलं शिवणकाम समजा वाया गेलं. म्हणजे तुझं शिवणकाम आणि माझं आयुष्य काय म्हणलं? वाया गेलंय म्हणलं मी. काय म्हणला? परत एकदा म्हणा. तुझं शिवणकाम आणि माझं आयुष्य वाया गेलं. वहिनी काय झालं? अंजली ताई, अहो म्हणे मी यांची जिंदगी खराब केली. सांगा. बरोबरच आहे. तुला साधी माझ्या शेल्टरला टीप मारायचं म्हणा. का करायचं मी? काय म्हणजे माझी बायको आहेस तू. हा म्हणून काय दिवसभर तुमच्यासाठीच राबायचं काय मी? मी कुठं म्हणलं? आता म्हणलं की तुम्ही. अगं हे असं करतात बघा. म्हणजे म्हणायचे ते म्हणायचं आणि वर मी कुठं म्हणलो म्हणे. तू खोटं बोलतीस. अहो मी काय कुठं बोललो इथं? थांबा तुम्ही जा. अहो कल्पना ते तुम्हाला शर्टाला टीप मारून द्यायला काही अडचण आहे? अडचण काय नाही हो. कारण माणसं गोड बोलायला नको काय? बरं बरं भाला भाऊजी, तुम्हाला गोड बोलायला काही अडचण आहे का? अडचण काय नाही, पण हिने माणसानं गोड बोलायला पाहिजे ना. हा मी कधी गोड बोलत नाही हो. मी गोडच बोलत असते. तू कायम बघायला खोटं बोलत असते. तुम्ही बोलत नाही म्हणून मी गोड बोलत नाही. मला काय हौस आहे भांडायची? तू काय बस. अरे बास, तुम्ही नका भांडू एवढे. झालं ना आता. तुम्ही यांच्याशी गोड बोला आणि तुम्ही यांना टीप मारून द्या. झालं, सोपं आहे. टीप मारून देशील ना? देतो की. झालं, चला निघते मी. नाही अंजली ताई शांत शांत वाटलं नाही? होय, मला बी तसंच वाटलं. अंजली ताई काय झालंय? काही नाही. नाही तुम्ही लई शांत शांत वाटायला लागलाय बघा. राणा संग भांडण झाले काय? अहो नाही, शाळेचा गणवेश शिवायची ऑर्डर घेतली आणि त्याचा ऍडव्हान्सही घेतला. पण आता लक्षात येतंय की ऑर्डर पूर्ण होणं शक्य नाही. मग सोपं आहे की ते ऍडव्हान्स परत देऊन टाका. त्याशिवाय काही पर्यायच नाही. बरं ठीक आहे, मी निघते आता. आणि हो, तुम्ही दोघं आता परत भांडू नका. या आमची प्रेमाची भांडणं अशी चालूच असतात बघा. तुम्ही काय मनावर घेऊ नका. हो येते मी. धनी डबा कुठे आहे? आहे ना तू? अहो मग घ्या घ्या चला. जा घेऊन ये जा. जगी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ऑरेंज कोणी
ज्याला जमतंय त्याला द्यायचं नाही, कोणाला वाटतं त्याला द्यायचं. काय जमतंय का? नुसतं हो म्हणून भागत नसते. हे हिशोब करायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. उद्या काय घोळ झाला आणि तुझ्या अंगावर शेकलं तर केवढ्याला पडल? त्यात आधीच तू गरीब, काय नुकसान झाल्यावर भरून देणारच का तू? आपण चूकच होऊन द्यायची नाही, मग नुकसान कशाला होते? ए ते चूक बरोबर सगळं देवाच्या हातात असते. त्याच्या मनात आलं की आपाप चूक होत्या. मग काय बी काळजी करू नकोस, माझा ना देवाचं लई चांगलं जमते बघ. म्हणून माझं देवाचं लय चांगलं आहे. मालकाला म्हटलं मी करतो तर ऐकायच होत नाही. ज्याला जमतंय त्याला द्यायचं नाही, कोणाला वाटल त्याला देतात. नमस्कार. हा नमस्कार. ते आपली उधारी मागवायची होती. अरे वा, पैसे आहेत ना हो? अरे मग पुढच्या महिन्यात दिलं तरी चाललं असतं ना. हाय, कांद्याला भाव जरा चांगला आलाय, भागून टाकू म्हटलं. उगो माझ्या उधारीचा भार तुमच्यावर कशाला? उधारीचा भार? अरे सगळ्या जगाच्या खाण्यापिण्याचा भार उचलणारे शेतकरी तुम्ही. तुमच्या उधारीचा भार थोडासा आमच्यावर पडला तर त्यात काय एवढं? नाही, आता हाईत तर कशाला राखून ठेवू? असं म्हणताय व्हय? अरे राणा, त्यांची उधारी किती आहे ते बघ जरा. होय, जाऊ जा. नमस्कार. नमस्कार. सांगा, नाव सांगा तुमचं. गणपत हंसनाकर, गडिंग्लज. गडिंगच. एकच मिनिट हा. सुपर फॉस्फेट, पोटॅशियम, युरिया, इफ्को, सुफला. 7,500. तुम्ही पैसा मालकांकडे द्या. बर, देतो. मालक, यांचे 7,500 होत आहेत. 7,500 का? ठीक आहे. 6,500. थांबा मालक. $6,500 होत आहेत. मालक, जे मी परत हिशोब केला ते 6,500 होत आहेत. ते हिशोब केलाय मी, ते हातच्या गोळ्यामध्ये. नीट बघितलंस काय? माझी टोटल चुकत नाही कधी. मालक, तुम्हीच हिशोब करून बघा. राणा, बरोबर आहे तुझं. 6,500 होतात बरं का. गणपतराव, माफ करा जरा, चूक झाली. तुमच्यावर विश्वास आहे आपला. व्यवहार काय आजचा आहे का आपला? ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. मालक, हे दुकान बुडवणार तुमचं. अहो, माझ्या हुशारीनं 1,000 रुपये फायदा झाला असता तुमचा, पण या अडाण्यामुळं 1,000 रुपये नुकसान झालं तुमचं. मला सांग, मागच्या महिन्यात सगळा हिशोब तूच केला होतास ना? होय. मग चूक कशी काय झाली?
मळ्यात दिवस रात्र राबणाऱ्या शेतकऱ्याचं 1000 रुपयाचं नुकसान झालं असतं त्याचं काय? अहो तुमचा फायदा झाला असता आणि अडाण्यामुळं तुमचा तोटा झाला त्याचं काय? शेतकऱ्याला फसवायचं मनात बेचारा आणायचं नाही कधी. याच्या असल्या गुणामुळेच याला मी हमालीचं काम दिलंय. टोनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला दिलेलं काम आजच्या दिवसभरात जर तू पूर्ण नाही केलंस तर तू आहेस आणि मी आहेस. चल जा, निघ तुझ्या कामाला. राणा, अरे ही सगळी शेतकरी गिरायकं माझ्यावर विश्वास ठेवून या दुकानात येतात. आज तो विश्वास तुझ्यामुळे टिकलाय गाड्या. असंच प्रामाणिकपणानं काम कर. आयुष्यात खूप पुढे जाशील तू. तुमच्यासारखी खरी माणसं असल्यावर प्रामाणिकपणानं काम करायला अजून हुरूप येतो बघा. बरं, मी माझ्या कामाला लागतो. ठीक आहे, कर तुझं काम. आबा आणा इकडे, मी करतो. अरे सूरज, काय चाललंय? हा, अख्खं गाव कपडे शिवायला टाकायला यायला लागले. झेपणार आहे का तुझ्या बायकोला? हिला कसलं झेपते काय? मग सांगत का नाही तिला? काय सांगणार आबा? आता राणादाचं पाठिंबा असल्यापासून लईच नाटकी करायला लागली. राणादा पुढे मला जाऊन चालते होय? अरे म्हणून का कुणी एवढा मोठ्या ऑर्डरी घेईल होय? अहो हे बी राणादामुळंच. राणादाने जाऊन सगळ्या गावात सांगितले. आता गरज असतो नाही तर नसतो, राणादासाठी म्हणून सगळी माणसं आपापली कापडं शिवायला लागल्यात. माझी चूक झाली म्हणा. ही शिवणकामाची आयडिया मीच सांगितली होती सुरुवातीला. तेव्हापासून ते खुल डोक्यात बसले हिच्या. अरे पण एवढ्या सगळ्या ऑर्डरी पूर्ण करणं खायचं काम आहे होय? अहो आबा, हे आपल्याला कळतंय, खरं हिला कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं सोपं आहे, हिला समजवायचं म्हणजे लय अवघड आहे ती. अरे म्हणून काय आपण असं हातावर हात धरून बसायचं होय? आबा तुम्ही लक्ष देऊ नका. करू द्या नाही तर मरू द्या. लोक आपल्यावर विश्वास ठेवून कपडे शिवायला टाकायला यायला लागलेत. त्यांचा विश्वास तुटता कामा नये. आधीच माझ्यावर पैसे खाल्ल्याचा आळ आलाय, त्याचं वाईट वाटतंय. त्यात ही भर नको. हे बघा आबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो असं काय बी होणार नाही. तुमच्याकडे एक बी माणूस बोट धावणार नाही बघा. अरे सवाल माझा नाहीये, लोकांचे कपडे शिवून देणं महत्वाचं. अरे उगाच गरीबाला झळ बसायला नको सूरज. ठीक आहे, राणादानं वहिनीला सांगतो समजवायला येईल. माझं काय ऐकत नाही होती. ऐकत नाही म्हणजे? नवरा आहेस नव तू तिचा? काय सांगू आबा तुम्हासनी. अहो जाऊ द्या, ती गोष्ट राहू द्या. राणादानं वहिनी आलो बघूया आपण, त्या ना इकडे करतो. पण एवढ्या मोठ्या ऑर्डरी घेतल्या आणि त्या पुऱ्या जर का नाही झाल्या तर अंजलीन रानावर रोड येणार नाही का? जरा समजून सांगे तुझ्या बायकोला. ठीक आहे, बघतो मी सांगू. ऐकलं तर ऐकलं. हा पण वहिनींच्या अंगलटीला असं काय बी होऊ देणार नाही बघा मी. अरे घर सांभाळा, नोकरी सांभाळा, आपल्या सगळ्यांना सांभाळा. काय काय सांभाळायचं तिनं? ठीक आहे बा, तुम्ही काय काळजी करू नका. मी बघतो सांगू. बघ धुरपा फराटे झंपर शिवायचंय. हा. कापड आण तिचं. हा. ए शोध की पटापटा, शोध की. एवढं टाइम नाही आमच्याकडं. हा ठीक आहे. दे. चंदे, हे झंपराचं कापड आहे काय? शोध नीट. झंपराचं कापड हे असते होय? ताईसाहेब तुम्ही का नाही तोपर्यंत ह्याला टीप मार. घ्या, हे बघा इथं फाटलंय, कुठे तर फाटलंय बघा. हा, एक काम कर, चंदे इथं सुई खाली ठेव. ठेव दे, ठेव. सुई खाली ठेव. इथं फाटलंय का? इथं फाटलंय? कुठं उसवलंय? हा, नीट बघ. एवढं शिकवलं तुला, काय फायदा नाही बघ चंदे. हा, हे खाली कर आता. हे खाली कर. हा, मार आता पायडल.
जोरात लाव जोर. हा घ्या घ्या संजय. जोर लावायचा. घ्या की मार की. हा अगं हे कापड एवढं पुढं का चाललंय तू? संजय कोणी नीट हात पुढं कर. एक कर ग बाई, पटापट कर. चंदे अजून फटक पडतील. ए बिझनेस कोणाचा आहे? तुझा आहे का आमचा आहे? जाऊ मग एक सांगायचं होतं. बोला पटापट बोला. शाळेच्या गणवेशाची ऑर्डर परवा पूर्ण करून द्यावी लागली. परवा? अहो पण महाजन मास्तर 4 दिवस म्हणल्यात. नाही, त्या संस्थेचे लोक 2 दिवस आधीच येत आहेत. जर गणवेश शिवून होणार नसेल तर ऍडव्हान्स परत करायला सांगितलं. ते दुसरीकडून शिवून घेतो म्हणाले. अहो पर 2 दिवसात कसं होणार? हो, मी हेच सांगितलं त्यांना, तर म्हणाले पैसे परत करा. अहो पण म्हणजे आम्ही ते पैसे खर्च केलं हो. हा म्हणजे काही वस्तू आणायच्या होत्या त्या आणल्या. हो, असे कसे एका दिवसात खर्च केले पैसे? आता झाले बाई खर्च, काय करायचं आता? बिझनेस तुमचा आहे का माझा आहे? अहो बडाया मारणं लय सोपं असतं, पण ते निभवण्याची धमक बी लागती. आता माझं नेऊन बसू दे का दारात? एक तर ऑर्डर पुरी करा, नाही तर पैसे आणून द्या. हे बघा, परत या घराच्या दारात पैशासाठी माणूस आलेला मला चालणार नाही. अडचणीत गाढवाच्या पाया पडायची तयारी ठेवावी नंदिता. अगं ही तर मास्तरी नाही, लाग कामाला. जाऊ बाई, आता काय करायचं तुम्हीच सांगा. ते राणा भाऊजी अडचणीत आल्यावर कसं तुमच्याकडे येतात तसं आम्ही बी आलोय असं समजा. ते आमची पहिलीच ऑर्डर आहे हो, आणि ती वाचवणं आता फक्त तुमच्या हातात आहे बघा. जाऊ बाई, काय तर करा आणि यावर तोडगा काढा बघा. काढशीला ना ब? हे बघा, अंजलीवर अजिबात कसला बी भार टाकायचा नाही. अहो पण मामांजी, नंतर मग ते महाजन मास्तर पैशासाठी दारात येऊन बसलं तर मग आपलीच नाचक्की होणार का नाही? जाऊ बाई, बघा बाई काय तर. प्रश्न पैशाचा पण नाही, आपला गेलेला शब्द आणि गरीब मुलांचे गणवेश महत्वाचे. तुमची शिवणकामाची पुस्तकं द्या मला. आजीकडे असताना थोडंफार शिवणकाम शिकलीये मी. वय की पुस्तक? हा आहेत की. हे घ्या, ही समधी पुस्तक आहेत बघा. हा आमची. टेप 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 कुठे चंदे? हा हे घ्या. हा अगं बरं अंजली, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी करते सगळं व्यवस्थित. अंजली, अगं तू कवा करणार हे काम? आपल्याला करावंच लागेल गोदाक्का. आपण सगळे मिळून करू.
गायकवाडांनी दिलेला शब्द राखायला मी हे काम करून दाखवेनच.